भेंडीची भाजी म्हटली की बरेच जण नाक मुरडतात. बरेच जणांना अजिबात भेंडीची भाजी आवडत नाही. पण आता सीझन आहे तर बाजारात गेल्यानंतर सगळीकडे अगदी भेंडीच भेंडी दिसते. तर कधीतरी भेंडी घ्यायचा मोह होतोच. तर आज आपण अशी रेसिपी बनवणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडणार आहे. सगळे अगदी आवडीने खातील. तर आज बनवतोय आपण हॉटेल स्टाईल कुरकुरीत भेंडी. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. तर आज आपण बनवणार आहोत एकदम अशी कुरकुरीत जिभेची चव वाढवणारी कुरकुरीत भेंडी. त्यासाठी इथं बघा 1/2 किलो भेंडी लागणार आहे आणि ती भेंडी घेत असताना आपल्याला एकदम अशी ताजी आणि कोवळी भेंडी घ्यायची आहे. तर इथे मी पावशेरच भेंडी घेतलेली आहे. आता ती आपल्याला पाण्यामध्ये धुवायची आहे आणि धुवून कोरडी करायची नाही. जशी की आपण भाजी बनवताना आपण कोरडी करतो की नाही, तशी अजिबात करायची नाही. ती आपल्याला फक्त पाण्यातील काढायची आहे आणि एका चाळणीमध्ये नितळून घ्यायची आहे. आता भेंडीचा जो देठाचा आणि म्हणजे शेपटीचा आणि बुडक्याचा जो भाग असतो, तर दोन्हीकडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि नंतर कट करून घेतल्यानंतर नंतर अर्धा भाग कट करायचा आहे. म्हणजे अर्धी भेंडी कट करायची आहे. नंतर परत आपल्याला त्याचे असे उभे काप कट करून घ्यायचे आहेत. एकदम असे पातळ पातळ काप कट करून घ्यायचे आहेत. कोरडी कशामुळे करून घ्यायची नाही, अशी आपल्याला फक्त थोडी भेंडी नितळून घ्यायची आहे. त्याच्यामुळे भेंडीत कसं थोडासा ओलावा राहण्यास मदत होणार आहे. आता सेम याच पद्धतीने आपल्याला राहिलेली भेंडी सर्व अशीच उभ्या कापमध्ये कट करून घ्यायची आहे. तर चला सर्व भेंडी आपण कट करून घेऊया. इथं आपली बघा पूर्ण भेंडी अशी उभ्या कापमध्ये कट करून झालेली आहे. आता ती आपल्याला काय करायची आहे, एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. आता ती कट केलेली जी भेंडी आहे तर ती इथं आपल्याला एखाद्या बाउलमध्ये घ्यायची आहे. तर इथं मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला भेंडी काढून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्ध्या लिंबाचा इतका म्हणजे रस घालायचा आहे. जास्तही लिंबाचा रस घालू नका, कारण नंतर आपण पुढे जाऊन याच्यामध्ये चाट मसाला घालणार आहोत. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट. 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड घालायची आहे, 1 चमचा धनेपूड घालायची आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. आता सर्व मसाले इथं आपल्याला काय करायचे आहेत, चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण भेंडीला हे सर्व मसाले लागले पाहिजेत असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बनवायला खूप सोपं आहे आणि तोंडाची चव दुपटीने वाढणार आहे. अगदी एवढी टेस्टी ही भेंडी लागते. आता बघा सर्व मसाले भेंडीला लावून झालेले आहेत. नंतर याच्यामध्ये आपली ही भेंडी जी आहे एकदम अशी कुरकुरीत बनण्यासाठी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाचं पीठ घातलं नंतर आपल्याला 3 चमचे इतकं बेसन पीठ घालायचं आहे आणि हाताने आपल्याला पूर्ण या भेंडीला असं लावून घ्यायचं आहे आणि आता भेंडी अशी मिक्स करत असताना काय करायचं आहे, जास्त दाब देऊन आपल्याला भेंडी अशी चोळायची नाही किंवा मिक्स करायचं नाही. अलगद हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. आता इथं मला जास्त असं पीठ आणि हे थोडंसं कोरडं मिश्रण वाटलं, तर अगदी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा 1 ते 1.5 चमचा इतकं थोडासा पाण्याचा शिंतोडा मारला. कारण आपल्याला जास्त ही भेंडी सुक्की पण ठेवायची नाही, म्हणजे कोरडी पण न राहता कामा नये आणि जास्त ओली अशी चिकचिक पण होता कामा नये. तर बघा अगदी मी 1-1.5 चमचा खायच्या चमच्याने पाण्याचा शिंतोडा मारला आणि नंतर बघा मिक्स केलं मस्त असं बघा. छान भेंडीला असं कोटिंग बसलेलं आहे म्हणजे बेसनाचं आणि नंतर अगदी तेल इकडं तापायला ठेवलेलं आहे. कडकडीत तेल तापलेलं आहे आणि जर तुम्हाला भेंडी जास्त ओलसर वाटली तर परत तुम्ही बेसन पीठ 1 चमचा, अर्धा चमचा ॲड करू शकतात आणि मस्त अशी बघा भेंडी आता तेलामध्ये सोडायची आहे आणि तेलही आपल्याला काय करायचं आहे, कडकडीतच असं गरम पाहिजे आहे.
गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही, नाहीतर मग ही भेंडी काय होईल, अशी नरम पडेल आणि कुरकुरीत बनणार नाही. त्यासाठी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवर ही आपल्याला भेंडी एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता तेलामध्ये ही भेंडी तळण्यासाठी सोडली की लगेच आपल्याला हलवायची घाई अजिबात करायची नाही. अगदी 1-2 मिनिटानंतर आपल्याला हलवायची आहे. आलटून-पलटून आपल्याला ही खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि भेंडी तळली की नाही कशी ओळखायची, तर तिचा कलर बघा एकदम असा शेवाळा कलर होतो भेंडीचा. तेव्हा समजायचं की आपली भेंडी ही तळलेली आहे. आता इथं आपली सर्व भेंडी बघा तळून घेतलेली आहे. तर बघा पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलंच असेल की भेंडी ही किती कुरकुरीत बनली आहे. आता बघा भेंडी आपली तळून झालेली आहे आणि जे राहिलेलं पिठाचं मिश्रण जे होतं, तर ते काय केलं मी एका बाउलमध्ये घेतलं आणि त्या बाउलमध्ये अगदी छोटी 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि त्याच जे पीठ होतं थोडंसं, तर त्यातच 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आणि त्यात थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलं. जर तुमचं हे भेंडीचं जर पीठ थोडंसं शिल्लक राहिलं असेल, तर तुम्हाला तिखट आणि मीठ वगैरे काही घालायची गरज नाही. त्याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे घालायचे आणि नुसतं असं थोडंसं मिक्स करायचं. थोडंसं असं हाताने हलवायचं, त्याला थोडंसं पीठ लागतं आणि ते शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये लगेच तळून घ्यायचे आहेत. एकदम असे खायला क्रिस्पी आणि कुरकुरीत खूपच असे म्हणजे टेस्टी लागतात. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने भेंडी, कुरकुरीत भेंडी आणि हे शेंगदाणे एकदा नक्की बनवून बघा. नक्कीच तुमची घरात तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच ही रेसिपी आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. बघा इथं आपले शेंगदाणे सुद्धा तळून झालेले आहेत आणि मस्त एका डिशमध्ये बघा असे शेंगदाणे आणि कुरकुरीत अशी भेंडी घ्यायची. तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. एकदा नक्की ट्राय करा आणि हो, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटूयात एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा.